कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। खुशबिले झाल तुम्ही पाहिली माझ्यासाठी येड बायस मला रडू बिले येत होत एवढ्या दिवसांनी मला दिसले आज तुला कपडे आणि पेढे आणि त्याच्यात मी बी भरपूर खुश झालो बा आता बा मला माझ्यासाठी बी कपडे आणले पेढे आणले एवढं भारी तरी तुला करमत नाही पण तुम्ही द्या ना आता काय द्या ना आता तुला 3 महिने कशा तरी काढायचे ना आता चांगलं आहे ना काय पाहिजे तुला एवढी ठेपरा भाऊन ते काय सांगा त्या भाऊन त्यांना किती नवलवून झालं तो टीव्हीवर दिसतोय भाऊन ते सांगा त्या फक्त आत्या म्हणे अर्जुनना ना खडा खडा बोलले पाहिजे म्हणे फक्त एवढंच नाही तर दुसरं काहीच नाही चांग खडा खडा बोलायचं तू आता एक शॉट मध्ये पाहिलं होतं तू डायरेक्ट रडत होता ते दिवशी मला अजिबात करमलंच नाही भाऊ आता नाव गाजव 1.5 महिन्यासाठी नापासपणा नको घेऊ डोकं चांगलं लाव मला असं वाटलं होतं मी आता घरीचे बा तिच्याकडं मग मा मन शांत झालं तिला भेटून बसलो तिथं बोललो तिच्या संग या असं घेऊन की अर्जुन मालेगावकर हे कोणी नमस्ते बापरे काय आणले तुम्ही अर्जुन घरून काय काय आणलंय आणणे सगळ्यांची ओळख करून दिली मी भाषा अशा आहे बा सगळे पोरं चांगले आहे सगळ्या पुरी चांगले आहे बा माझ्यासाठी बा आता काय अर्जुन बोलत नाही तुम्हीच नाही इतके बोलत तुम्हीच लाजताय इतकं बोलले पाहिजे ते ना नाही बोलतोय तो आता बोलायला लागलाय आता त्याची पार्टनर बदलली जोआना हे पोरायला दे रे वाटून एक आपल्या पोरायला करा मॅडम थँक्यू सगळ्यांना माय साडी कोण लावली जाना मॅम ले अरे जाना मॅम हा जोआना खूप भारी कपडे बी दाखवले मी सगळ्यांना आणि जवाना मॅडमला साडी दिली जवाना मॅडम बी खुश मी बी खुश वा जवाना मला खूप सारी आवडतं हे गिफ्ट खूप छान होते मस्त दिसती जय मल्हार सदानंद जा खंडेराव महाराज की जय माझ्या पप्पाचा आवाज आला नाही थांबलो ये रे माझ्या वाघा तुझा पप्पा आला तुला भेटायला पप्पा आल्यामुळे आनंद झाला माझ्या मनाला वाटत होतं काहीतरी बोलायला भेटत नव्हतं भेटून घेतलं पिता से है नाम तेरा सांगू शकत नाही वर्णन करू शकत नाही बापाचं आणि लेकराची सव्वा महिना जर भेट होणं आणि ते बी ना फोनवर बोलता ना फक्त टीव्हीवर पाहत वेगळी दुनिया होती ती चल बाबा चल तुझे मित्र दाखव मला सेकंड मध्ये समजलं की रामाच्या पप्पांकडून त्याच्यामध्ये हा असा तो पॉझिटिव्ह वाला ऍटिट्यूड आलाय त्यांनी लगेच सगळ्यांना मिठी मारली सगळ्यांना भंडारा लावला पप्पाला सगळ्यांची भेटली मांडा आणला पोळी आणली सगळ्यांना पोळी सगळं खाऊन घेतलं
मांडा आलाय मांडा मग मम्मीने काय झालं रामाला सांभाळायचं खरंच अवघड होतं पण त्या पोरीने लहान भावासारखं तिला खूप सांभाळलं त्या पोरीचं कौतुक करावं लागेल ही साडी दिली किती मान देतात ते मला एकदम असं एकदम इमोशनल वाटलं मला ते बघून की एवढा मानपान देतात. क्या महाराष्ट्रात परंपरा आहे ती मानपान देऊन तुला रवाना कर नाही तर पाठवणार नाही. मराठी माणसाचं फक्त ह्याच्या मजीत तर जीवन आहे. दरेवर त्याची खूप आठवण येते जिथे मी वादाचा कार्यक्रम वगैरे करतो ना प्रत्येक गोष्टीत माझी खूप काळजी घेतो आईची बहिणीची माझी आणि माझ्या कामात माझी तलवार आहे ते मला गेला ते कार्यक्रम करतात अरे आपला रामाला मस्त आहे वारी शूटिंग करतोय वारी कार्यक्रम करतोय काय टेन्शन नाही येते करतोय तू काय टेन्शन घेऊ नको तू हे नको करू त्याची मैत्रीण बी छान आहे खूप छान आहे त्याला रागवायचं बोलतं त्या बी खूप छान मला पहिले मला म्हणायचे तुम्हाराचा पोऱ्या राम असे ओळखायचे आता ते लोक म्हणतात रामाचा पप्पा याच्यापेक्षा अजून अभिमानाची स्वाभिमानाची गोष्ट कुठत नाही म्हणून जी मराठीला आपला मानाचा मुद्रा बिन मानपराने नमस्कार. बैठ के इथं बस. हे कोणतरी आलंय या या या. कसा आहे पवन बरा आहे का? मग माझ्या आत्या आले मी त्यांच्या गळ्यात पडलो की रडलो तर मला खूप म्हणजे खूप खुशी झाली. कसं आहेस पवन तू? बरं तुझ्यासाठी खायला आणलेलं आहे पुरणपोळी चपाती सोयाबीन. तिथे घेऊन जाते सोफ्यावर पवन बस. चाल तिकडं. हॅलो काकू मी गायत्री मी आता पार्टनर आहे पवनची. येस नवीन पार्टनर आहे. मस्त करतो एकदम ऍक्टिंग बिक्टिंग छान केली डान्स मस्त केला. तुम्ही आत्या का? हा मी आता कालच सांगत होता. थँक्यू. कानातले साखर. अय्या थँक्यू सो मच. बघते मी. वाव किती छान आहे. मी आत्ताच घालते. आपण असं करूया का ऐश्वर्या तुझी आधीची पार्टनर होती कानातली तिला देऊया गळ्यातलं मी घेते एक गिफ्ट तिला एक गिफ्ट मला. ए ऐश्वर्या झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.